कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाचा संप्रदायातील लोकांनी जाहीर निषेध केलाय। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या वेळेला शेकडो कार्यकर्त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच त्यांच्या फोटोला जोड्यांनी मारण्यात आले। रत्नागिरी शहरासह आसपासच्या परिसरातील अनुयायांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। सरकारने किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांनी धर्मसत्तेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्याबद्दल बोलताना 100 वेळा विचार करावा, अभ्यासपूर्वक बोलावं, नाहीतर काही उद्गार काढू नये। आणि धर्मसत्तेचे जे आमचे अधिकारी आहेत किंवा जे आपले जगद्गुरू आहेत, सन्माननीय संत समाज आहे, त्यांच्याबद्दल सन्मानाचा भाव त्यांच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे आणि हे त्यांनी लक्षात ठेवावं। मी फक्त काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल बोलत नाही आहे, तर संपूर्ण राजकीय पक्षाचे जेवढे नेते आहेत सगळ्यांबद्दल बोलतो आहे की त्यांनी संत समाजाचा मान केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे। आणि आजच्या या परिस्थितीमध्ये हिंदुत्वाचं रक्षण करणं हेच सर्व धर्मगुरू आणि जगद्गुरूंचं कर्तव्य आहे। आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज हे हिंदुत्वासाठी, समाजासाठी काय करतात ते तरी कमीत कमी ऐकून घ्या किंवा समजा। आज 83वा देहदान आमच्या संप्रदायातून झालेला आहे। 83 मरणोपरांत देहदान या संप्रदायाच्या माध्यमातून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेने झालेले आहेत। कुठल्या राजकीय नेत्याने केले, कुठल्या राजकीय पक्षाने केले? एका विभूतीच्या शब्दावर देणगी प्रत्येक देतात, पण देहदान करणं हे सोपं नाही आहे। त्यानंतर 53 ॲम्ब्युलन्स हायवेवर चालणं, विनामूल्य सेवा देणं सोपं नाही आहे। इंग्रजी माध्यमची शाळा CBSE बोर्डाची चालवणं विनामूल्य सोपं नाही आहे। हे सगळे कार्य बघा। त्यानंतर याच वर्षी 1,36,270 बाटल्या रक्त 15 दिवसामध्ये आमच्या संप्रदायाने जगद्गुरू श्रीच्या प्रेरणेने केलेले आहेत। हे काही सोपे कार्य नाही आहेत। ॲटलिस्ट तुम्ही जगद्गुरू श्रींचे कार्य बघा, त्यांची उंची बघा, खोली बघा, त्यानंतर काय विधान करायचं ते करा। असं संत समाजाचा अपमान करणं योग्य नाही, हेच आमचं म्हणणं आहे। त्यांनी यापुढे सर्वांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे। त्या माफीचा तेवढं आम्हाला महत्त्व नाही, तरी पण त्यांना जर लाज वाटत असेल किंवा त्यांना वाटत असेल की त्यांनी चूक केली आहे तर त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांनी नंतरच म्हणावं की मी हिंदू आहे म्हणून।